जसजसे गतिमान होत आहे तसतसा मानव प्रगतीचा उच्चांक करत आहे। काही तासांचे अंतर काही मिनिटात पार करण्यासाठी महाराष्ट्रात वातानुकूलित मेट्रो सुसाट धावत आहे। अहमदनगर जिल्ह्यात रस्ते सोडाच पण लोक थेट उड्डाण पुलावरून आलिशान प्रवास करत आहेत। मात्र याच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करडवाडी येथील डंभिरे वस्ती स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर सुद्धा रस्ता पारतंत्र्यात आहे हे निश्चितच धक्कादायक आहे। याला शासकीय अनास्था म्हणायचं की गुलामगिरी हाच मोठा प्रश्न उभा आहे। शिरापूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत करडवाडी हे गाव येत असून करडवाडी गाव हे स्वातंत्र्याच्या अगोदर पासून वसलेली 200 ते 300 लोकांची वस्ती आहे। परंतु या वस्तीवर येण्यासाठी आम्हाला अद्यापही कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायत पंचायत समिती अगर जिल्हा परिषदेने आतापर्यंत अनेक वेळा मागण्या करूनही रस्ता मिळालेला नाही। या रस्त्यावरून येताना पावसाळ्यामध्ये आमच्या लोकांचे अत्यंत हाल होतात। हेच नाही तर शाळेतील येणाऱ्या मुलांना येताना रस्त्यावर जाता येताना कपडे भरतात, पडतात, शाळा बुडते, दुसऱ्या दिवशी त्यांना त्याचा त्रास होतो व त्यांच्या विद्यार्जनावर सुद्धा परिणाम होतो। त्याचप्रमाणे अनेक वेळा रात्रीच्या वेळी जर पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर जर एखादं पेशंट असेल, आजारी पेशंट असेल, त्याला दवाखान्यात नेण्याची जर गरजच असेल तर त्यावेळी सुद्धा आम्हाला पेशंट दवाखान्यात नेता येत नाही आणि रस्त्याअभावी आमचे अनेक वेळा अनेक मृत्यूशी झुंज देऊन अनेक पेशंट या ठिकाणी गेलेले आहेत। श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या पावनभूमीत वसलेलं करडवाडी हे सुंदर गाव। करडवाडी हे तसं धार्मिक आणि सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारं गाव। संस्कृती परंपरा या विविधतेने नटलेलं करडवाडी हे गाव, पण याच गावातील डंभिरे वस्तीवर जाण्यासाठी जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने या रस्त्यावरून जाणारे अनेक जण रस्त्यावर पडून जखमी झालेत तर काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत। मी येताना आपलं चिखल झाला, हो चिखल पाणी रस्ता खराब झाल्यामुळं गाडीहून पडे गेलो, पायाला 4 टाके पडले, तर या रस्त्याची एकदम अवस्था बेकार झाली। तर याच्यावर शासनाने काहीतरी दखल घ्यावाने रस्ता चांगला करून द्यावा ही शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे। रस्त्याने जाताना मी पडलो होतो, माझा ॲक्सिडेंट झाला होता, माझा हात फ्रॅक्चर झाला होता, माझ्या पायाला 4 टाके पडले होते। तरी पण सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावी। आम्हाला एकच कळत नाही, आम्ही भारत स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली पण आम्ही अजून पारतंत्र्यातच आहेत। करडवाडी गावची जिल्हा परिषद शाळा ही डिजिटल शाळा आहे। शिक्षणाचे चांगले धडेही या शाळेत दिले जातात। मात्र या शाळेत येण्यासाठी डंभिरे वस्तीकडून करडवाडी गावाकडे येणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मी शाळेत जाते, मला चिखलाचा त्रास होतो व माझे कपडे घाण होतात। दररोज शाळेत जाताना पाऊस पडतो, आम्हाला शाळेत जाता येत नाही, आमचे कपडे भरतात, ते दप्तर भिजतात व आम्ही घसरून पडतो। आमचा रस्ता दुरुस्त करून। करडवाडीचे सामाजिक कार्यकर्ते किरण गर्जे यांनी डंभिरे वस्तीवरील नागरिकांना एकत्र घेऊन अनेकदा ग्रामपंचायतचे अक्षरशः उंबरठे झिजवले आहेत। पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यासह लोकप्रतिनिधींकडेही डंभिरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी अनेकदा केली आहे। मात्र त्यांच्या मागणीला सर्वांनीच अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलंय। मात्र सामाजिक कार्यकर्ते किरण गर्जे यांनी डंभिरे वस्तीवरील लोकांना एकत्र घेऊन आंदोलनाचा निर्वाणीचा इशाराच यावेळी दिलाय। करडवाडी गावाच्या अंतर्गत आमची डंभीर वस्ती आहे। स्वातंत्र्याच्या काळापासून या ठिकाणी आम्ही हे लोकवस्ती इथं राहतात लोक। या वस्तीवर जाण्या येण्यासाठी एकच रस्ता असल्या कारणाने या रस्त्याने येण्यासाठी खूप चिखल असल्याने जाण्या येण्यासाठी खूप विद्यार्थ्यांचे हाल होतात, वयोवृद्ध नागरिकांचे देखील हाल होतात। सातत्याने आम्ही ग्रुप ग्रामपंचायत शिरापूर करडवाडी या ग्रामपंचायतकडे आम्ही सातत्याने अर्ज देखील केलेला आहे। ग्रामसेवकांना, सरपंचांना या गोष्टीबद्दलची माहिती देखील दिलेली आहे, पण ग्रामपंचायतने आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मुरुम टाकलेला नाही किंवा काही विचार आम्हाला विचारातच घेतलेला नाहीये। मी जिल्हा परिषदकडे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, पंचायत समितीला निवेदन दिलेलं आहे, लोकप्रतिनिधींना पण सातत्याने या ठिकाणी निधी मिळावा या रस्त्यासाठी म्हणून वारंवार आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। पण अद्यापपर्यंत आमच्यासाठी कुठलाही 1 रुपया सुद्धा शासनाने किंवा लोकप्रतिनिधी
किंवा ग्रामपंचायतने या ठिकाणी खर्च केलेला नाही। मग खऱ्या अर्थानं एवढी मोठी लोकवस्ती आहे, या लोकवस्तीकडे एवढं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष का होतंय? या ठिकाणी आम्ही सुरुवातीपासून त्यांना पाठपुरावा करतोय की आम्हाला या रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला या रस्त्याला निधी द्या किंवा या ठिकाणी मुरुम टाका, पण असं कुठलंही काम अद्यापर्यंत होत नाहीये। आता आमच्या येथील एक युवकाला गाडीवरून पडल्यामुळे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च या ठिकाणी, त्याचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तो मुंबईला आता सध्या ट्रीटमेंट घेतोय, ते देखील या ठिकाणी या रस्त्यावर घडलेलं आहे। आता जर प्रशासनाने या वस्तीवर रस्त्याच्या कामासंदर्भात कुठलीही दखल घेतली नाही तर आम्ही या सर्व नागरिकांसह, या शेकडो नागरिकांसह ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती या ठिकाणी आम्ही मोठं उपोषण करण्याचं आमची तयारी आहे। कारण की या त्रासाला आम्ही सातत्याने कंटाळलेलो आहे। त्यामुळे शासनाने, प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि खऱ्या अर्थाने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील लोक थेट उड्डाणपुलावरून प्रवास करत आहेत, महाराष्ट्रात आलिशान मेट्रो सुसाट धावत आहे, समृद्धीसारख्या महामार्गावरून तर प्रवास करताना मोठा आनंद होत आहे। मात्र त्याच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथील डंभिरे वस्तीवरील नागरिकांचा पाय मात्र रस्त्याअभावी अद्यापही चिखलात रुतलेलाच आहे। त्यामुळे याला शासकीय अनास्था म्हणायचं की गुलामगिरी, हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे। त्यामुळे डंभिरे वस्तीवरील नागरिकांचा हा रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागेल, या नागरिकांना रस्ता स्वातंत्र्य कधी मिळेल, हेच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।